अनिल पाटोळे साहेब वडापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. धनंजय महाले आपण गोलंदाजी इथे करत असताना पहिला बॉल अगदी थोडासा फंबल पहिला मिळाला. थर्ड मान रिझनला एक सिंगल झाली. दुसऱ्या धावेसाठी रणनीती आखली गेली आणि पाता 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 2 धावा कंप्लीट. म्हणजे पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे इंटर झालेल्या पहिल्या मिळत आहेत. धनंजय महाले गोलंदाजी ट्रॅक वरती इंटर झालेले पहिल्या मिळतात. पहिलं षटक मेटेटरी पॉवर प्लेच आणि सोनू आणि अक्षय ही जोडी इथे जाणता राजा टीम क्रिकेट संघ अर्थात अशोकनगर सी टीम आहे आणि अगदी 2 धावा धावफलकावरती इंटर झाल्या पहिल्या बॉलवरती. आडव्या बॅटनं स्लाइस केला इथे आता. ओहो पायाने बॉल अडवला. फुटबॉलचं चित्र पाहायला मिळालं. बॉल कसा अडवा, पायाने अडवा, हाताने अडवा, बॉल कसा अडवा, परंतु बॉल अडवा. हो कमाल कमाल काच इथे पकडला गेलाय आणि निश्चितच आपण पाहताय की अनिल पाटोळे प्रदर्शनाखाली खेळणारी टीम एक तगडीच टीम असू शकते. कारण निश्चितच आपण पाहू शकाल पहिला धक्का इथे लागतोय यावेळेला टीम जनता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाला. बॅट्समन सोनू बॅक टू द डगआउट. हॅलो हॅलो माईक चेक. तर पहिला विकेट इथे प्राप्त झालेला पहिला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पहिल्या षटकाच्या अंतर्गत हॅलो हॅलो स्लाइस केला यावेळेला. बॉल अगदी जर पहिलं गेलं तर आपल्या पद्धतीनं आणि यावेळेला चांगली गोलंदाजी धनंजय महालेच्या माध्यमातून हाताळली जाते. आणि यावेळेला फटका फसलाय. खाली क्षेत्ररक्षक जोडले जाते. ओ कैच ड्रॉप झाला. अच्छे खिलाड़ियों का कैच छोड़ना दरवाजे पर अभी कुशाल लौट देने जैसा था. जी सूर्याची किरण आहेत ना ती डोळ्यावरती जपलप करत असताना हा सेल किंबवणा सुटावा आणि तेच आपण इथे पाहताय की कॅच इथे ड्रॉप झालेला पहिला मिळतोय. आणि यावेळेला आपण पाहताय अजून एक सेल इथे ड्रॉप होताना पहिला मिळाला आणि अगदी आपण पाहताय नेक्स्ट बॉल इथे टाकला जातो. बॅटर तयार स्ट्रायकर एंडला. हो स्लाइस करायचा प्रयत्न. लिडिंग एज इथे यावेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. कहीं पे तीर और कहीं पे निगाह. ओव्हरची समाप्ती.
षटक क्रमांक दुसरं इथे टाकलं जातं. गोलंदाज न्यू गोलंदाज आमच्यापर्यंत नाव पोचवा गोलंदाजाचं फक्त. अरे बाबा तू तिकडे एवढा लांब बसला ये ना इकडे. बरं नाव सांगून द्या. मयुरेश ना. ओके ओके. मयुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती एंट्री झालाय. मयुरेश बॉलिंग मार्कवरती एंट्री झालेलं पहिलं मत आहे. आणि दुसरं षटक इथे टाकलं जात आहे आणि गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये धावा पडल्यात. आडव्या बॅटनं स्लाइस केला आहे आणि अगदी सुंदर फटका होता. नो चेंडू आहे. उघडा डोळे पाहणे येणारा बॉल फ्रीड आहे आणि फ्रीड बॉल असेल यावेळेला आपण पाहू शकाल. फ्रीड बॉल आहे पण अगदी आपण पाहता विकेट किपरचे बाकी जे क्षेत्ररक्षक होते ते स्ट्रेट ड्राईव्ह सरळ आपल्याला पहिल्या मिळाल्या त्या कारणास्तव हा बॉल नो. नो चेंडू आणि फ्रीड बॉल असेल बॅट्समन साठी. येईल का मोठा प्रहार आता या बॉलवरती कारण येणारा बॉल फ्रीड आहे. ऑन साइडला एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि अगदी दुसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना होतील परंतु नाही या एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पहिल्या मिळालं. आलेली सिंगलच्या साह्यानं टोटल स्कोर काढता जाऊन पोहोचलेली धावसंख्या 9 धावा धावफलकावरती एंटर झाली. ओव्हर क्रमांक दुसरं. मयुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती. बाळा नागरे साहेब आपली शुभ उपस्थिती इथे जोडलेली आहे. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक टुर्नामेंटसाठी पारितोषिकं दिली जातात, ट्रॉफ्या सौजन्य केल्या जातात असे गोड व्यक्तिमत्व बाळा नागरे साहेब पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाचे कॅप्टन. आणि इथे सुद्धा ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेल्या आहेत आणि त्यांची शुभ उपस्थिती या स्पर्धेच्या अंतर्गत जोडलेली आहे. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर अमोलदादा यांचं स्वागत झालेलं आहे. इथे उपस्थित झालेले आहेत तर त्याचं स्वागत आहे आणि निश्चितच अमोलदादा वा कमालीचा शॉट आहे. तगडा शॉट आहे. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दे धक्का इरादा पक्का निकलता हुआ नंदू मांडे के बल्ले से ये छक्का है. कमालीचा शॉट इथे यावेळेला पाहता आपण. जबरदस्त फटका होता. ताकद बरा शॉट. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कमालीचा फटका आणि फटक्यामध्ये ताकद बरा शॉट होता. अत्यंत महत्वाचा शॉट इथे पहिला मिळाला आणि एक नेक्स्ट बॉल इथे टाकला जातोय. कव्हर ड्राईव्ह. वाह काय शॉट आहे. यावेळेला आपण पाहता पहिला फटका होता डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा इथे बाउंड्री जर पहिली मिळाली ती अगदी जर पहिले तर कव्हर शिपरच्या गलीतनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. धावसंख्या आता इथे अगदी पाहिलं गेलं तर पाण्याच्या प्रवाहाने पुढे जाते. 19 धावा इंटर झाले. स्कोर काढला. दुसरा ओव्हर चालू आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये इथे मयुरेश्वरती तुटून पडलाय नंदू मांडे. सुधाकर बाबा जाधव साहेब यांची शुभ उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिग्गज संघांचा समावेश आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय. अप्रतिम क्रिकेट संघाचा समावेश रोहित परब असेल त्यानंतर अखिलेश सिंग असेल आणि यावेळेला फटका फसलाय. टिपलाय कॅश संपलाय खेळ. बॅट्समन बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक यावेळेला पाहताय आपण. अजून एक लागतोय. बाळा नागरे साहेब आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहे. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डॅसिंग गोड व्यक्तिमत्व आणि निश्चितच सातत्याने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आणि मोलाचं योगदान राहत असतं आणि सातत्याने प्रत्येक ठिकाणी त्यांचं पारितोषिक असतं आणि प्रत्येक ठिकाणी ट्रॉफ्या ते देत असतात. म्हणून म्हटलं जातं ना तुम्ही किती पैसे घेऊन जाता आपल्या गावाला
ते महत्वाचं नाही, तुम्ही किती ट्रॉफ्या घेऊन जाता गावाला हे महत्वाचं नाही. या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. बाळा नागरे यांच्या माध्यमातून आणि त्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं जातं या स्पर्धेच्या अंतर्गत. कारण नेहमीच देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, परंतु घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात न घेता आशीर्वाद घ्यावा असे गोड व्यक्तिमत्व इथे आपण पाहताय. जोडले गेलेले बाळा नागरे यांची पुन्हा एकदा शुभ उपस्थिती या स्पर्धेच्या अंतर्गत. न्यू बॅटर इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. टीम जाणता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून मोहन वाह क्लास फटका आहे. तिकडे नाहीये क्षेत्ररक्षक. वन टप्पावर दरब सीमा पार कावकन रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हो स्लाइस करायचा प्रयत्न होता यावेळेला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न इथे या योगेशच्या माध्यमातून. आणि अगदी ओव्हरची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा स्कोर कार्डला जोडले गेलेल्या पहिल्या मॅच आहेत. 23 धावा एंट्री झाली स्कोर कार्डला. महत्त्वपूर्ण मॅच नॉकआउटची स्पर्धा. एकदा हरला तर तुम्हाला स्पर्धा सोडावी लागणार आहे. स्पर्धा जिंकला तर स्पर्धेच्या अंतर्गत टिकून राहणार तुम्ही. नॉकआउटची स्पर्धेमध्ये एकदा संधी आहे, संधीचं सोनं तेव्हाच तुम्हाला करायचं आहे. संधीचं सोनं झालं तर तुम्ही प्रत्यक्षात इथे मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणार. पहिलं पारितोषिक आपल्याला पहिलं मिळते 51,000, दुसरं पारितोषिक आहे 31,000, तिसरं 21 आणि चौथं 11. अशा पद्धतीनं सिटी पोलच्या अंतर्गत ही पारितोषिकं जोडली गेली. आणि समसमत्या ट्रॉफ्या, ज्या ट्रॉफ्यांवरती आपली नजर आहे त्या ट्रॉफ्या इथे स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला 22 तारखेला इथे जोडल्या जातील. आणि निश्चितच आपण पाहू शकाल एक गाव एक ग्रामीण 8 संघ क्वालिफाय झालेले आहेत. आणि सिटी पोलच्या अंतर्गत आज आपण पाहताय कालच्या दिवसामध्ये जाणता राजा टीम क्रिकेट संघ सिटी पोलमध्ये क्वालिफाय झालेला पहिला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय आज ज्या संघाचा परफॉर्मन्स अगदी नेत्रदीपक राहणार आहे, ज्या संघाचा परफॉर्मन्स, ज्या खेळाडूंचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये चांगला राहणार आहे, तो संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे. क्रिकेट म्हणून म्हटलं जातं ना, तुम्ही भूतकाळात कसं खेळलं याला महत्व नाही, तुम्ही भविष्यात चांगलं खेळणार त्याला महत्व नाही, तुम्ही वर्तमान काळात काय तुमचा जलवा दाखवतात हे महत्वाचं आहे. इथून आपण पाहताय बॉलर इथे तिसरं षटक पुन्हा एकदा हेच आहेत ना धनंजय महाले. कबर ड्राईव्ह पॉईंट कबरला हुक केलाय. एक ताकदवर शॉट आहे, मनगडाचा वापर केलाय. फुटबॉलचं चित्र होतं, बॉल चाललाय यावेळेला दंडन दंडन नाही तर गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक मिसाल चौकार. 4 धावा एंट्री झाली आता. आणि अगदी आपण पाहू शकाल काय घडलंय. अंपायर 4 घ्यायच्यात ना. आणि नो चेंडू. पंजे आलाय पंजे आलाय पंजे आलाय पंजे आलाय यावेळेला पंचवटी दाखल झालेली पहिल्या मितीया. आणि 16 ते 16 गोल्डन संधी आहे. फ्रीड बॉल असेल इथे आपण पाहू शकाल. वारंवार चुक्या केल्या जातात विविध गाव टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत ज्या नियम आणि अटी आहेत त्यांचं योग्य ते पालन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. येणारा बॉल फ्रीट आहे, चौकार आलाय बॅटरच्या बॅटमध्ये. आणि आता हा बॉल मात्र फ्रीट आहे. उघडा डोळे पाहणे येणारा बॉल फ्रीट आहे. आणि हा बॉल इथून अगदी जर पहिला गेला तर निश्चितच या बॉलवरती फक्त रनआउटची विकेट दिली जाते. हो बॅट बॉल मध्ये संपर्क नाही झाला. स्विंग आणि नॅचरल स्विंग केला गेला, टर्न केला गेलाय. अगदी जर पहिला तर काटा बदलणारा बॉल इथे टाकला गेलाय. गोलंदाज धनंजय महालेच्या माध्यमातून जुनं जाणतं खेळाडू आहे म्हणून म्हटलं जातं जुनं ते सोनं आणि जुनं सोनं विकायचं नसतं, जनतेला दाखवावं असतं. आणि ती गोलंदाजी इथे पहिला मिळाली आहे. इथे कमबॅक केलाय. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे. हो 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 बॉल अडवायचा प्रयत्न केला गेला होता परंतु बुलेट ट्रेनच्या साह्यानं बॉल निघून गेलाय. यावेळेला आपण पाहू शकाल लंब बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा एंट्री झाली आहेत. कडक शॉट इथे पहिला मिळाला. 4 धावेने धावफलकाला आता जोर आणि आकार मिळाला. धावसंख्या पण पोचलेले आहे 32 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली आहे. इथे आपण पाहताय धावेंना आता सुरुवात केली. जी गाडी फर्स्ट गेअरला अडकली होती ती टॉप गेअरला चालू झालेली पहिल्या घेते. जाणता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाचे फलंदाजी ते आता थांबायचं नाव घेत नाहीये. धनंजय महालेवरती आता तुटून पडलेत बॅटर. 2 चौकार आता अगदी जर आतापर्यंत आलेले पहिल्या मिळतात या ओव्हरमध्ये.
एखादा नाशिक रोडचा आहे तो कावळे नाशिक रोडचा हा रोड आहे आडगावची हां मी काय म्हणतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस घ्या बघ अजून एकदा ही लाईन पुन्हा एकदा टर्न केलाय बॉल यावेळेला आपण पाहू शकाल. यावेळेला बॅट्समनला आता पूर्णपणे फ्रंट फुटला जाऊन फटका सजवणं गरजेचं आहे. हो हो एक मिनिट बाईक आली आहे. आणि अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल इथे प्राप्त झालेली पहिल्या मिती आहे. एक सिंगल इथे जोडली जाते. कमालीचा बॉल अगदी सुंदर बॉल इथे पहिल्या मिळतो. लाऊड सापील जोरदार झाली आहे परंतु हंपर सहमत नाही आहेत. अनिल पाटोळे स्वतः विकेट किपरच्या माध्यमात नाही ते विकेट किपिंग करत आहेत आणि निश्चितच आपण पाहत आहे वडनेरचे गोड व्यक्तिमत्व आणि निश्चितच अनिल पाटोळे हे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेले पहिल्या मिळत आहेत. थर्ड अंपायर चेक किया जाए. लीडिंग एज आहे ना लीडिंग एज कसला एज यस नॉट आउट. बॅट्समन सेफ आहे. ऑन साईडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कमालीचा बॉल हाताळला गेला. अगदी सुंदर आणि ओव्हरची समाप्ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड 33 झाला. डबल 3 5 ओव्हरचा मॅच आहे आणि अगदी पाहू शकाल आपण 3 षटकांचा खेळ इथे फिनिश झालेला पहिला मिळतोय. तेहतीस धावा झाल्यात अफलकावरती इंटर. वाह क्लास फटका उंची भरपूर लांबी गुणिले रुंदी उत्तर आलंय 6. जबरदस्त शॉट बाकड बाउंड्री लाईनच्या डोक्यावर क्लास फटका इथे आपण पाहताय. अगदी बाळू दादा बॉल फेका बॉल द्या अहो सहकार्य करा व्यवस्थापन समितीला. जयेंद्र वाघ आपलं पुन्हा एकदा सोबत उपस्थिती आणि तुमचं पुन्हा एकदा मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आणि हा षटकार आणि धावसंख्या 39 धावा इंटर झाल्या स्कोर काढला. 39 39 धावा स्कोर काढला जोडले गेलेल्या पहिल्या मिनिटात आहेत. आणि निश्चितच आपल्याला प्रत्यक्षात आपल्याला नेहमी ते सहकार्य करत असतात. हंपायरची भूमिका असो, समालोचन असो, चंद्रबाग यांच्या माध्यमातून आपल्याला या दोन्ही बाजू ते सावरत असतात, सांभाळून घेत असतात. आणि पुढं व्यवस्थापन समितीला त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य सुद्धा राहत असतं. आणि पुन्हा एकदा त्यांची गोड उपस्थिती या स्पर्धेच्या अंतर्गत जोडली गेलेली पहिल्या मेथ्या. यावेळेला अजून एकदा फटका स्लॉट मध्ये आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल नो मॅच लँडला पडला जातोय. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालेत बॅटर. धावसंख्येत 2 वाढ झालेली पहिल्या मेथ्या. टोटल स्कोर कार्ड 41 धावा स्कोर कार्डला जोडल्या गेलेल्या पहिल्या मेथ्यात. 41 धावा धावफलकावरती इंटर झाल्यात. हो हो, कमालीचा बॉल होता इथे, परंतु लाईन खराब पहिल्या मिळाली. एक्स्ट्राची धाव आणि टोटल स्कोर कार्ड 42 धावा इंटर झाल्या स्कोर कार्डला. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन दिग्गज संघांच्या विहितगाव आणि जांताराजा अशोकनगर या दोन संघांच्या माध्यमातून मॅच चालू आहे. ऑन साईडला फटका कन्वर्ट केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती जे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहेत ते निश्चितच जोडले गेलेत आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. बॅटर बाद धक्का क्रमांक अजून एक लागतो. जांताराजा टीम क्रिकेट संघ आणि बॅटर योगेश पत्रकार बॅक टू द डगआउट. सागर इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि याच्यानंतर गरुडा 11 आणि भाऊ फाउंडेशन या दोन संघांच्या अंतर्गत टॉस केला जाईल. परंतु टॉसच्या आधी हा चौकार पहा तुम्ही, काय कडक आहे. जबरदस्त प्रहार इथे पहिला मिळतोय. अत्यंत महत्वाचा शॉट इथे आणि कमालीचा फटका. काय क्लासिकल ब्रँड फटका होता. मनगडाचा वापर यावेळेला पहिला बॅकफुटला जाऊन पंच केला गेला. अगदी एक्स्ट्रा कव्हर नाही तर कव्हर शिफर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणाचा शॉट येते. 4 धावा आल्या. धावसंख्या 4 न वाढ. टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोचलेली धावसंख्या धावफलक पोचलेला आहे. लिडिंग एज फटका फसला यावेळेला आणि कॅश इथे पकडला गेलाय. धक्का क्रमांक अजून एक लागतोय. टोटल स्कोर कार्ड 47 धावा एंट्री झाल्या स्कोर कार्डला. 47 धावा धावफलकावरती जोडलेल्या पहिल्या मिळत आहेत. षटक क्रमांक 4 अंतिम बॉल इथे टाकला जातोय आणि 47 धावा 47 धावा. तर निश्चितच आपण पाहताय गोड व्यक्तिमत्वाची शुभ उपस्थिती जोडली गेली आहे. शांतारामभाऊ फगार सरपंच तळेगाव अंजनेरीचे आणि त्यानंतर भाऊ फाउंडेशनची सर्वेसर्वा शांतारामभाऊ फगार यांची शुभ उपस्थिती इथे पहिल्या मिळते. आणि निश्चितच त्यांची टीम आज इथे खेळणार आहे आणि या त्र्यंबकेश्वर TPL मध्ये ते सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत. आणि निश्चितच तिथे सुद्धा भाऊ फाउंडेशनची टीम क्वालिफाय झालेली आहे आणि पुन्हा एकदा सिटी पोलच्या अंतर्गत ते आज सुद्धा इथे त्यांची टीम इथे जोडली जाणार आहे. हो, फटका हवेत आहे परंतु नो मॅच लँड. एक सिंगल इथे जोडली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. बॉलने वळण घेतला गेला आणि किंबहुना 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 वाढ झालेली आहे आणि ओव्हरची समाप्ती 49 धावा इंटर झाल्या स्कोर काढला. अंतिम षटक इथे टाकलं जात आहे. बॉलर कोण?
अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम स्लॉगवरचं षटक इथे टाकलं जातं अविनाशच्या माध्यमातून. स्वतःचं वैयक्तिक सांघिक कोठ्यातलं 5वं षटक यावेळेला टाकलं जात आहे आणि बॅट्समन तयार स्ट्रायकर एंडला. 49 धावा फलकावरती जोडले गेलेले पहिल्या मिळत आहेत. हा प्रकार बॉल होता, लाईन खराब. पहिल्या मिती अविनाशच्या माध्यमातून पहिलाच चेंडू इथे खराब सोडला गेलाय. एक्स्ट्राची धाव आणि अर्धशतक इथे पहिल्या मिळत आहे. 50 धावा फलकावरती एंट्री झाली आहे. जनता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाच्या षटकातला पुढचा बॉल इथे टाकला जातोय. स्लाइस करायचा प्रयत्न होता, खऱ्या अर्थानं गुड बॉलिंग इथे. अगदी बॅट आणि पॅटच्या अंतर्गत टाकलेला चेंडू. पहिल्या बॅट्समन फ्रंट फुटला आले होते, त्यानंतर बॅक फुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, परंतु तत्पूर्वी बॉल विकेट किपरकडे रवाना झाला आणि एक चांगल्या प्रकारचा बॉल इथे अविनाशच्या माध्यमातून टाकला गेला. इथे पुन्हा एकदा लिडिंग एज, पायाचा प्रयत्न आणि असफल. बॉल बाउंड्री लाईनला अटक करतोय. 4 धावांकरिता चौकार आलाय. जबरदस्त प्रहार इथे. 4 धावा आली आहेत. धावा कशात होतं म्हटलं जाताना ताकदीपेक्षा युक्ती सुद्धा फार महत्वाची असते आणि इथे युक्तीचा वापर केला गेला. MH06 17 MH15 1706 ऍक्टिव्हा चालू आहे, ती बंद करा. ती गाडीचं पेट्रोल संपेल. स्टेजच्या पाठीमाग. हो हो, कमालीचा बॉल इथे पहिला मिळतोय. गाडी चालू आहे, ती गाडी बंद करा. त्यांचं पेट्रोलचं दुकान असेल. पंप नाही काय, घरगुती पंप पेट्रोलचे दुकान असतात ना. आमच्याकडे सगळीकडे घरगुती पेट्रोलचे दुकान आहेत. कमालीचा फटका आहे. 4 मिळतील या बॉलवरती. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड तेज तरणार आहे. कडक मैदान आहे. चौकार आलाय. 4 धावा एंट्री झाली आहेत. ताबडतोड बॅटिंग आणि टोटल स्कोर कार्ड 55 धावा फलकावरती एंट्री झालेल्या पहिल्या मिळतात. स्लाइस फटका उंची भरपूर आहे. बॉलची एकाला कॉल आहे ते यावेळेला आणि 2 झेल ड्रॉप केलेत. 2 झेल ड्रॉप केलेत. 3 झेल ड्रॉप केलेत. मी ते म्हटलं जातं ना की नाचता येणं अंगण वाकडे. ते म्हटलं जातं ना नाचता येणं अंगण वाकडे. ज्या वेळेला एखाद्याकडनं झेल ड्रॉप होतो ना त्यावेळेला सूर्याची किरणं डोळ्यावरती झपझप करतात. इथे काची ड्रॉप, परंतु सूर्य इतका तेज आहे ना की डोळ्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला बॉल दिसत नाही आणि त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे सूर्य तिकडे गेलाय. एक मिनिट, अंपायर तुमच्याकडे बॉल किती झालेत? लास्ट बॉल आहे ना? ओके. लो फुल टॉस होता. ताबडतोड फटका. लेग फाईन लेगचा एरिया निवडलाय. बॉल फेकून दिलाय. मैदानाच्या बाहेर षटकार आलाय. 6 धावा एंट्री झाली आहे. 6 धाव्याने धावफलक जाऊन पोचलेला आहे. तब्बल धावा धावफलकावरती 64 धावा. 64 धावा बनल्यात. एक चांगली पारी आणि चांगला रन रेट इथे उभा केलाय. चांगल्या प्रकारच्या धावा. आता इथे भाऊ फाउंडेशन टीमचे कॅप्टन आणि गरुडा 11 टीमचे कॅप्टन, आपण टॉस की बॉसला जोडायचं आहे, तिकडे टॉस केला जाणार आहे. पाच ते 10 मिनिटांचा ब्रेक असेल फक्त. त्याच्यानंतर कारण अगदी आपण पहिला एक खेळाडू थोडासा उन्हाच्या
याच्यामध्ये थोडं इंजर्ड हे झालेलं आहे, चक्कर आली होती त्या कारणास्तव शांताराम फगार इथे पोहोचलेले आहेत आणि डॉक्टर किसान खऱ्या अर्थानं त्यांची शुभ उपस्थिती आदरणीय विद्यमान सुनीलजी दिंडे साहेबांची शुभ उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. एक गोड व्यक्तिमत्व, डासिंग गोड व्यक्तिमत्व इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस करायचा आहे. गरुडा 11 संघाचे कॅप्टन आणि भाऊ फाउंडेशन चे कॅप्टन इथे जोडले गेलेत. तर गरुडा 11 संघाचे कॅप्टन आपण जोडायचं आहे आणि इथे आपण पाहता डॉक्टर किसान यांची शुभ उपस्थिती आदरणीय सुनीलजी दिंडे साहेब यांची शुभ उपस्थिती इथे जोडलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांचं या 10व्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अत्यंत आपण पाहताय गोड व्यक्तिमत्व. त्यानंतर शांताराम फगार तळेगाव आणि अंजनेचे सरपंच आणि भाऊ फाउंडेशनचे सर्व त्यांची टीम TPL मध्ये क्वालिफाय झाली आणि आज इथे त्यांचं पुन्हा एकदा इथे त्यांची टीम इथे जोडली जाणार आहे. निश्चितच पुन्हा एकदा त्यांचं क्रिकेट इथे आपण पाहता रोहित परब आणि अखिलेश अशा पद्धतीने असे ते टीम त्यांची टीमचे खेळाडू आहेत आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारचे त्यांचं नाव त्यांनी लौकिक केलेलं आणि असे खेळाडूंचा इथे समावेश या स्पर्धेच्या अंतर्गत जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो गरुडा 11 टीम क्रिकेट संघाचे कॅप्टन आपण तिकडे जोडायचं आहे, तिकडे टॉस केला जाईल. तर डॉक्टर किसान आहेत जोडले गेले आहेत. आपण पाहता ओमकार आलेला आहे गरुडा टीम क्रिकेट संघाचे कॅप्टन ते जोडले जातात. तर इथे आपणास विनंती आहे डॉक्टर किसान सुनीलजी दिंडे साहेब आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला मान सन्मान आपल्याला दिला जातो आणि निश्चितच तुमच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतर्गत 51,000चं पहिले पारितोषिक तुम्ही दिलेलं आहे आणि निश्चितच तुम्ही दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेच्या अंतर्गत बक्षिसांची जी खैरात असते ती तुमच्या माध्यमातून होतच असते आणि पुन्हा एकदा तुमची शुभ उपस्थिती म्हटलं जातं ना. या स्पर्धेची जी उंची आहे, जे गोड व्यक्तिमत्व येतात ना त्यांच्या माध्यमातून उंची वाढत असते. असे गोड व्यक्तिमत्व सुनीलजी दिंडे, डॉक्टर किसान, त्यानंतर शांताराम फगार असतील अशा मोठ्या गोड व्यक्तिमत्वांची या स्पर्धेला शुभ उपस्थिती. आणि स्पर्धा आपण पाहतोय प्रभाकर अण्णा ढगे, त्यानंतर नंदू मांडे आणि राजू गामणे, दत्तूदादा ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली 68 झालेले आहेत. कारण हा शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार आला. 68-69 धाब्यांची गरज आहे. 69 धाब्यांची गरज आहे. तत्पूर्वी तर भाऊ फाउंडेशन 11 टीम क्रिकेट संघ आणि अष्टविनायक 11 टीम क्रिकेट संघ या दोन टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून हा सामना आपल्याला तिसरा थोड्या वेळात पाहायला मिळेल. पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय आणि इथे वेदगाव टीम क्रिकेट संघाला आता बॅटिंग इथे करायची आहे. 69 धाब्यांचा पाठला करायचा आहे. अनिल पाटोळे टीम यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इथे उतरलेली आहे आणि निश्चितच आपण पाहतोय बॅट्समन आधी इंटर झाली. चला आपण फिल्डर डॉक्टर किसान साहेब, सुनीलजी दिंडे साहेब आपण अरे बाळाभाऊ आपण सुद्धा जायचं आहे तिकडे आणि आमचे शांताराम फगार हे सुद्धा इथे जोडले गेले आहेत आणि निश्चितच सुनीलजी दिंडे साहेब एक कोर व्यक्तिमत्व सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन ते करत असतात आणि त्यांच्या शुभ असते हा टॉस इथे केला जातोय. तर त्यांच्याच माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेला जोडलेलं आहे. डासिंग गोड व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील राजा माणूस, क्रिकेट रसिकांच्या गळ्यातलं ताईत आणि शेतकऱ्यांचं गळ्यातलं ताईत म्हणून त्यांची ओळख आहे या नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये कडे नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात.
क्रिकेट प्रेक्षक खेळाडूंना सुद्धा आणि शेतकरी बांधवांना सुद्धा आणि त्यांच्या सोबत त्या टास्क केला जातोय. डॉक्टर किसान सुनील दिंडेजी साहेब आणि संस्थापक आणि संचालक आहेत ते. आणि आता आपण मॅच इथे पाहणार आहात. अष्टविनायक 11 टीम क्रिकेट संघ अष्टविनायक संघाचे कर्णधार यांनी नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि हा सामना किती षटकांचा असेल? 5 षटकांचा. तर कर्णधार या इकडं. 5 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकून तुम्ही गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचं म्हणजे एक टार्गेट तुमचा असेल? नक्कीच आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचं काम करू. जे आम्हाला बाळाभाऊनी शिकवलंय ते आम्ही 100% करू. तर हेच मी सांगू शकतो. नक्की धन्यवाद. समोरचा कर्णधार आपल्या विरोधी संघाने नाणेफेक जिंकून तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि 5 षटकांच्या या सामन्यामध्ये किती धावांचा डोंगर तुम्ही उभारणार याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चित आम्ही 80+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आमची बॅटिंग युनिट आहे आणि बॉलिंग सुद्धा आमची त्याच पद्धतीने. जरी कमी स्कोर झाला तरी आम्ही डिफेंड करण्याची क्षमता ठेवतो. पण बॅटिंग युनिट बघता आम्ही 80+ स्कोर करायचं बघू. नक्कीच 80 धावांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि 5 षटकात तुम्ही जर 100 धावा या इकडे या 100 धावा पूर्ण जर केल्या 5 षटकांमध्ये तर डॉक्टर किसान कडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कराल का 100 धावा पूर्ण? तुम्ही जी ऑफर दिली ती आम्ही प्रयत्न तर नक्की करू. 80+ केला तर छानच आहे. पण मग 100 क्रॉस केले तर आम्ही 11,000चे मानकरी ठरायचंच आहे तुम्हाला आणि त्या पद्धतीने फलंदाजी तुम्ही कराल. आणि समोरच्या कर्णधारांनी सांगितलं कमीत कमी धावांवर तुम्हाला रोखायचंय. यानंतर होणारा सामना आपण बघणार आहोत. मी देखील आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 100 धावांसाठी. धन्यवाद. धन्यवाद. पहिलाच बॉल इथे पहिला मिळतोय. अगदी स्लाइस केला गेला होता ऑन साइडला. आडव्या बॅटनं एक सिंगल इथे जोडली गेली आहे. आणि डॉक्टर किसान सुनीलजी पिंडे साहेब वेदगाव तुमचा एक 12 या ना इकडे. वेदगाव तुमचा एक 12 प्रतिनिधी आपण यायचा आहे इकडे. बॅट्समनांची नावं जी आहेत ती आमच्यापर्यंत पोचवायची आहेत. आणि तुमचा जो संपूर्ण लेखाजोखा आहे तो पॉइंट कव्हरला दर्जेदार शॉट इथे पहिला मिळतोय. अगदी सुंदर फटका आणि बॉल चालला यावेळेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय. 4 धावा इथे झाल्यात. कमालीचा फटका यावेळेला आपण पाहताय. बॅट्समनांची नावं नाही आली आमच्यापर्यंत अजून, कारण स्कोर बोर्ड आहे तो थांबला गेलाय. त्याच्यामुळे नावं सांगणं गरजेचं आहे. अनिल पाटोळे साहेब आपण कोणाला तरी पाठवा ना. क्लास फटका यावेळेला. हो 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 योगेश, परंतु नाही थोडा दूरवर आणि चेंडू इथे पडला गेला आणि त्या कारणास्तव 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये प्रयत्नशील. विकास ऑन स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे? मनोज नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. बॅटिंग करतायत विविध गाव संघ. अनिल पाटोळे यांची टीम आहे. कमाल बॉल इथे अप्रतिम चेंडू इथे हाताळला गेलाय. फलंदाजी करतायत ते विदगाव संघाचे खेळाडू. आघाडीचे फलंदाज. जिंकण्यासाठी आव्हान आहे त्यांना 5 षटकामध्ये 69 धावा 69. जबरदस्त फटका. सरळ 4 धावा जाताना आपण बघतोय. याच बरोबर धावसंख्येवर होताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. पहिलं षटक सुरू असताना षटक संपल्याचा इशारा. 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 9. 11. ओके 11 धावा झालेल्या आहेत. स्कोरर धावसंख्या झाली ती 11.
अजूनही 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. सोनू आलाय, सोनू काळे, नंदू मांडेची टीम. हो, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आणि नक्कीच हे षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरेल असं मला वाटतंय. काय वाटतं लाखे साहेब तुम्हाला? निश्चितच या षटकामध्ये कमीत कमी धावा जर दिल्या, कारण 69 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे आणि इथे सोनूने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये सोनूने 3-4 रनांचा जर इथे खर्च केला तर डेफिनेटली, कारण मेटेटरी पॉवर प्ले षटक सुद्धा ऑन साईडला उडवलाय. कमालीचा फटका यावेळेला. बॉल आलाय समालोचन कक्षाकडे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धाबा इंट्रीज झाली आहेत. 15 धाबा स्कोर कार्डला जोडल्या गेलेल्या पहिल्या मिनिट आहेत. एक गांधीनगरचा आयकॉन आणि एक सिक्रेवाडीचा आयकॉन, म्हणजे दोन्ही खेळाडू हे आयकॉन आहेत आणि निश्चितच आयकॉन प्लेयर म्हटल्यावरती फटकेबाजी करणारच. कमालीचा फटका आहे. अरे क्या बात आहे. फलंदाजाचं जे बॉडी लँग्वेज पहा ना कसा दगड, आणि अगदी जर पाहिलं गेलं तर मनगडाचा वापर करून त्यांनी हा फटका सजवलाय आणि निश्चितच आपण पाहताय काय जबरदस्त फटका होता. फटक्यामध्ये नंदू मांडे काहीशे नाराज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत, पण मला वाटतं सामन्यावर प्रभुत्व अजूनही दोन्ही संघांचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. 21 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे. आता मात्र परत एकदा 4 धावा, 25 धावा, 4 धावा झाल्या, 25 धावा पूर्ण. पाच षटकांमध्ये 69 धावांची या ठिकाणी गरज आहे आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण या ठिकाणी बघतोय. पुढचा चेंडू परत एकदा धुवाधार फलंदाजी या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते विदगाव संघाकडून. फलंदाजांनी या चेंडूवर षटकार जर लगावला तर डॉक्टर किसान कडून 501 रुपयाचं पारितोषिक. हो, चुकवलंय, गमावलंय, बक्षीस गमावलंय. डॉट बॉल. धावसंख्या थांबली ती 25 धावांवर. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि एक धाव, एक धावेवर समाधान. याच बरोबर षटक संपल्याचा इशारा. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 26. अठरा चेंडू 43 धावा. 18 चेंडू 43 धावा आणि हे षटक खूप महत्वाचं असेल दोन्ही संघासाठी. इथे जर 15 ते 20 धावा फलंदाजांनी जर कमावल्या तर नक्कीच सामन्यावर पकड 100% त्यांची असेल आणि इथे गोलंदाज जर 10 धावांच्या आत रोखू शकला तर नंदू मांड्याचा संघ या ठिकाणी विनिंगच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज येतोय तो मैदानात. शेषनाग का शेषनाग शेषनाथ बघूया. शेषनाथने पहिल्या 3 चेंडूवर 1 गडी बाद केला तरी 1100 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर किसान कडून असणार आहे. पहिल्या 3 चेंडूवर 1 गडी बाद करायचा आहे. नंदू मांडे मेडांच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळत आहेत. 18 चेंडू 43 धावांची गरज. हो, सुंदर, व्हेरी गुड, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं.
2 धावा घेण्यात यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावा घेतल्या. 17 चेंडू 40 धावा. 17 चेंडू 40 धावा. 2 चेंडूत 1 गडी बाद करायचा आहे. 1100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय हा चेंडू. दुसरी धाव घेत आहेत. सुंदर थोडासा गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी दोन्ही फलंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. धावसंख्या 31. 31. हो, गती कमी केली होती. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. नो बॉल, फ्री हिट. नो बॉल, फ्री हिट. हो 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 हो, हो, सुंदर गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. सामन्यावर पुन्हा एकदा वर्चस्व आपण बघतोय या ठिकाणी. नंदू मांडे पुढे बघा, कॅच घ्या. उंचवरून मारलेला पटका झेलबाद असावा. कॅच छोडो मॅच जितो, कॅच छोडो मॅच जितो. 2 धावा. जिथं 1 पण धाव नव्हती, जिथं गडी बाद होणार होता तिथं 2 धावा मिळालेल्या आहेत. 3 धावा. 3 धावा पंच. 3 धावा. याचबरोबर धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 धावांवर. जिथं 1 धाव सुद्धा मिळू शकत नव्हती तिथं 3 धावा घेण्यामध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज यशस्वी. षटक संपल्याचा इशारा. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 37. 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. हे षटक खूप महत्वाचं असेल. कर्णधार नंदू मांडे, हे षटक खूप महत्वाचं असणार आहे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. 32 धावांची गरज या ठिकाणी 12 चेंडू मध्ये. आणि या षटकामध्ये जर 10 धावांच्या आत समोरच्या संघाला जर रोखू शकले तर नक्कीच हा सामना शेवटच्या षटकात बघायला खूप प्रेक्षकांना देखील आनंद होईल आणि सामन्यावर 100% प्रभुत्व तुमचं असेल. बघू. महत्वाचं षटक असणार आहे. 3 षटक पूर्ण झाले आणि त्यानंतर धावसंख्या झाली ती 37 धावा. 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. गोलंदाजचं नाव शुभम भूषण. भूषणला डॉक्टर किसान कडून 6 चेंडू मध्ये 3 गडी बाद जर केले तर तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल मध्ये 3 गडी बाद करायचे आहेत आणि 3100 रुपयाचं कॅश प्राइज मिळवायचं आहे भूषण. आणि भूषणसाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. डॉक्टर किसान यांच्या माध्यमातून नेहमीच पारितोषिकांचा वर्षाव होत असतो.
आणि प्रत्यक्षात भरपूर खेळाडूंनी डॉक्टर किसान यांचं बक्षीस मिळवलेलं आहे, पारितोषिकं मिळवलेली आहेत. आणि इथे भूषणसाठी सुद्धा संधी आहे की येणाऱ्या 6 बॉलवरती 3 विकेट्स इथे जर घेतल्या भूषणनं तर भूषणला 3100 रुपयाचा कॅश प्राईज हे प्राप्त होणार आहे. तर जिंकण्यासाठी 12 बॉल 32 धाब्यांची गरज आहे. 16.00 ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये गाठायची आहे आणि सलामीची जोडी आहे. सलामीची जोडी होती. पहिला बॉल अगदी लेग फाईन लेगला दंदन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे भूषणवरती पहिला प्रतिहल्ला चढवलाय. बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. 4 धावा इंटी झाली आहेत. टोटल स्कोर कार्ड 41 झालेत ना. 41 अजून 28 धाब्यांची गरज. 11 चेंडू 28 धावा. सामना इकडे 50% आहे, तिकडे 50% आहे. परंतु क्रिकेट हा निश्चितपणे भरभरलेला क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला महत्व दिलं जात नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळला जात नाही तोपर्यंत कोण जिंकलाय याची भविष्यवाणी करणारा जन्माला आला नाही. काय कमालीचं फिल्डिंग आहे. बॅट्समॅन भरपूर चांगलं फिल्डिंग. म्हटलं जाताना धावा वाचवण्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं आणि ते इथे पहिलं मिळालं. फिल्डिंग चांगली करा. धावा अडवा, धावा वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. अशा पद्धतीनं इथे आपण पाहताय क्रिकेटचा हा रणसंग्राम चालू आहे. आणि सिटी पोलचा दुसरा दिवस स्पर्धेच्या अंतर्गत 22 तारखेला मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. हो हो, ही लाईन इथे आहे. पहिलं गेले तर कशी आहे निश्चितच आपण पाहताय. चेक किया जाए. ऑन फील्ड अंपायर 1 मिनिट. यस, वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. वाह, कमाल फटका आहे, कमाल फटका आहे. दर्जेदार शॉट आहे. एक षटकावर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा इंटी झाली आहेत. धमधमाता शॉट इथे अगदी आपण पाहू शकाल. आणि ही जोडी आणि या जोडीकडे अतिक्षमता आहे. काय अत्यंत दर्जेदार फटकेबाजी इथे पहिल्या मिळते. आणि निश्चितच आपण पाहू शकाल खूप सुंदर फटकेबाजी या जोडीच्या माध्यमातून इथे पहिल्या मिळते. आपल्याला एक चांगला बॉल इथे पहिला मिळतोय. अतिशय दर्जेदार बॉल इथे पहिला मिळतोय. एक सिंगल इथे प्राप्त झाली आणि धावसंख्या 50 धावा धावफलकावरती इंटर झालेला पहिला मिळत आहेत. डेड बॉल आहे का. आणि पुन्हा एकदा एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे. 50 धावा धावफलकावरती जोडले गेलेले पहिल्या मिळत आहेत. 50 रन्स 50 धावा स्कोर कार्डला जोडले गेलेले पहिल्या मिळत आहेत. पॉइंट कव्हरला वाह, कमाल कॅच इथे पहिला मिळतोय. अप्रतिम कॅच इथे पकडला गेलाय.
योगेश घुगे यांच्या माध्यमातून डेफिनेटली गुड कॅच. एक कठीण कॅच इथे पकडला गेला. सुंदर कॅच इथे पकडला गेला. अप्रतिम कॅच इथे पकडला गेला. महत्वपूर्ण कॅच यावेळेला पकडली गेली आहे. ओव्हर झाली आहे ना. हा 50 धावा झाली आहेत. 50 19ची गरज आहे अजून आहे. 19 पाहिजेत. 7 बॉल 19ची गरज आहे. हो रिवर्स सजवायचा होता. आक्रमण आणि ओव्हरची समाप्ती ते पहिल्या मितीया. 6 चेंडू 19 धावांची गरज. जाणता राजा अशोकनगर 11चा या खेळाडूंनी सामन्यावर पूर्णपणे प्रभुत्व मिळवलेलं आपल्याला दिसतंय. तरी पण क्रिकेट हा खेळ अनिश्चित काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. 19 पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील जाणता राजा अशोकनगर संघासाठी. नंदू मांडे पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. बॉलर्स नेम प्लीज. सुदाम बाबा जाधव यांचं देखील जाणता राजा 2025 या चषकामध्ये खूप खूप स्वागत. मंचावर यायचंय सुदाम बाबा. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. सामना कोणाच्या बाजूने झुकणार आहे, विदगाव की अशोकनगर? ओ वाईड असावा. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. गोलंदाजी करतोय जाणता राजा अशोकनगर संघाचा गोलंदाज बाळा. बाळाचा पुढचा चेंडू सामना जिंकण्यासाठीच असेल. वा आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात एक धाव आणि बाद. या ठिकाणी अरे 2 धावा घेण्यात यशस्वी. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु त्या ठिकाणी गडी बाद होत होता. अनिल पाटोळे लिगामेंटचं ऑपरेशन रनिंग द बिटवीन विकेट आपण जर बघितली. सुंदर, अतिशय सुंदर, जोरदार पळून त्या ठिकाणी 2 धावा घेण्यात ते यशस्वी. खूप खूप कौतुक त्यांचं अनिल पाटोळे. आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. हो वाईड असावा. बाळा सुंदर गोलंदाजी करतोय. काहीसा दबावामध्ये गोलंदाजी करताना आपण बघतोय, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी. आता मारलेला फटका 6 धावा, सरळ 6 धावा. याच बरोबर धावसंख्येद्वारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती
कस काय चार चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9 धावा. बहुधा पुढच्या 2 चेंडू मध्ये हा सामना संपेल असं मला वाटतंय. 4 चेंडू 9 धावा. दोन धावा, परत एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी होताना आपण बघतोय आणि 2 धावा, 2 धावा घेण्यात यशस्वी. आता धाव संख्या झाली ती 62, 62. 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा, 3 चेंडू 7 धावा. आणि या चेंडूवर षटकार आला तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक. 2100 रुपये या चेंडूवर षटकार फलंदाजासाठी. मनोजला या चेंडूवर षटकार, याच चेंडूवर षटकार आला पाहिजे. फलंदाजाला 2100 रुपयाचं डॉक्टर किसान कडून पारितोषिक. आलेल्या चेंडूवर षटकार. नवीन फलंदाजाला देखील या चेंडूवर षटकार मारल्यास तब्बल आता 4100 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज जो मैदानात जातोय त्याला 4100चं पारितोषिक या चेंडूवर षटकार मारल्यास. पहिल्या चेंडूवर षटकार लगवायचा 4100 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज आणि या चेंडूवर षटकार 4100 रुपयाचं तब्बल रोख पारितोषिक फलंदाजासाठी. या चेंडूवर षटकार मारायचा आहे. 4100 रुपये, 4100 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला. अमितला 4100 रुपयाचं पारितोषिक आहे. या पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला सहज षटकार मारायचा आहे. कुठल्याही दिशेने मारा, बक्षीस आहे 4100 रुपये. आणि गोलंदाजाने जर गडी बाद केला तर त्याला देखील 4100 रुपये. दोन्ही बाजूने कोणी जिंका बक्षीस, काही अडचण नाही. डॉक्टर किसान कडून 4100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजाने गडी बाद करायचा, फलंदाजाने षटकार मारायचा. काय नाव? बाळानागरे यांच्याकडून गोलंदाजाला देखील 2100 म्हणजे तब्बल 6200चं गडी बाद केल्यावर पारितोषिक गोलंदाजाला. ₹4100 बक्षीस जिंकलंय. 1 चेंडू 1 धाव, टाय झाली. काय नाव त्याचं? अमितने 4100 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय. तूच सांगते. मॅच टाईट झाली आहे आणि इथून जर बॉल डॉट आला तर सुपरवर खेळवली जाईल हे लक्षात ठेवा. एक चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी. इथं गोलंदाजीची कसरत आहे. जिंकलाय सामना, जिंकलाय वेदगाव संघाने. आम्ही तिकडे यायचं 41 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय.